एक्शन इंडिया टीवी न्यूज, आपकी आवाज हमारी पहचान। पोलीस स्टेशन हिंगणघाट येथील पथकाची दारूबंदी कायद्यान्वये धडक कारवाई। हिंगणघाट मौजा संत ज्ञानेश्वर वार्ड हिंगणघाट येथे दिनांक 10 एप्रिल 2026 चे 1 ते 2:20 दरम्यान महिंद्रा स्कॉर्पिओ पांढऱ्या रंगाची गाडी क्रमांक MH05 CV 6331 ची पाहणी केली असता सदर गाडीमध्ये विदेशी दारू रॉयल स्टॅग कंपनीच्या 2 लिटर बंपरच्या 8 खराड्याचे खोक्यात ज्याचा बंच नंबर 0147 तारीख 9/1/2026 L2 गोवा 2:53 असा असून एकूण 48 प्लास्टिक सीलबंद बंपर प्रति नग 3000 रुपयाप्रमाणे किंमत 1,44,000 रुपयाचे रॉकेट कंपनीच्या देशी दारू संत्रा 90 ml च्या ज्याचा बॅच नंबर 497 फेब्रुवारी 26 L2A असा असून देशी दारूच्या 65 खरड्याचे खोक्यात एकूण 6,500 नग प्रति नग 100 रुपये प्रमाणे 6,50,000 रुपये एक महिंद्रा स्कॉर्पिओ पांढऱ्या रंगाची गाडी क्रमांक MH05 CV 6331 जिची अंदाजे किंमत 15 लाख रुपये असा एकूण जुमला किंमत 22,94,000 रुपयाचा मुद्देमाल मिळून आल्याने ठाणेदार अनिल राऊत पोलीस स्टेशन हिंगणघाट यांचे लेखी तक्रार वरून गाडी क्रमांक MH05 CV 6331 चे चालकावर गुन्हा नोंद करण्यात आला। सदरची कारवाई माननीय पोलीस अधीक्षक श्री सौरभ कुमार अग्रवाल साहेब, अप्पर पोलीस अधीक्षक श्री सदाशिव वाघमारे साहेब, उपविभागीय पोलीस अधिकारी सुशील कुमार नायक हिंगणघाट यांचे मार्गदर्शनात ठाणेदार अनिल राऊत यांनी व सोपुनीत दीपक वानखेडे, पोलीस उपनिरीक्षक महेश इटकल आणि हिंगणघाट पथकातील पोलीस हवालदार अनिल केकतपुरे, दिलीप पवार, प्रवीण बोधाने, पोलीस अंमलदार कृष्णा माने, प्रमोद दडमल, सागर समृद्धवार, मंगेश वाघमारे यांनी केली। मुख्य संपादक विनोद माहुरे सह हिंगणघाट प्रतिनिधी राहुल दुरतकर।